सगळ्यांचं स्वागत आणि आता बघणार आहोत दिवाळी सणासोबतच इतरही अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शिवसेना नेते दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली। तर राजभवनात जाऊन दोन्ही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं रावतेंनी स्पष्ट केले। तर 1993 पासून आपण राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटतो असं रावतेंनी सांगितलं। तर यंदाची पवार कुटुंबियांची दिवाळी एकदम खास आहे। बारामतीच्या गोविंद बागेत सगळे पवार कुटुंबीय एकवटले आणि एकाच मंचावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जय पवार, पार्थ पवार उपस्थित आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील गोविंद बागेत सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे। तिकडे जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या घराला घेराव घातलाय। घरामध्ये पाणी शिरल्यानं लोक संतप्त झाले होते आणि गेल्या 8 दिवसांपासून जामनेरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्याचा संताप या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी लोकांनी पालकमंत्र्यांच्या घराला घेराव घातलाय। आम्ही कुठेही फरार झालेलो नाही अशी माहिती गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी दिलेली आहे। म्हणजेच AM सुधीर कुमार आणि AM सुनील कुमार यांनी व्हिडिओमधून ही माहिती दिली। 50 कोटींची खंडणी मागितल्यामुळे आपण अज्ञातस्थळी गेल्याचं त्यांनी म्हटलंय। आपण सुरक्षित ठिकाणी आहोत आणि गुंतवणूकदारांचे सर्व पैसे मिळतील असं देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय। भिवंडीवाडा रोडवरच्या खड्ड्यामुळे आणखीन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। अंबाडी नाक्यावरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे एका बाईक स्वाराचा मृत्यू झाला। राजेंद्र डोंगरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। भिवंडी तालुक्यातील बोरपाडा या गावातील दिवाळीच्या दिवशी ते आपल्या घरी जात होते आणि याच वेळी खड्ड्यात आदळून बाईक पडली आणि डोक्याला मार लागून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते आणि त्याचमुळे यावर्षी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली। पण यंदा झेंडू फुलाला अत्यल्प दर मिळाल्यानं आणि मागणी घटल्यानं वाशिम शहरात विक्रीला आणलेली शेकडो क्विंटल झेंडूची फुलं शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिली आहेत। तर फुलांचे दर कोसळून त्या फुलांची विक्री न झाल्यानं झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे। घाण पाण्याच्या डबक्यात पडून एका 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर इथल्या जनता झोपडपट्टीमध्ये राहणारा 7 वर्षांचा अनिकेत अंबादास गायकवाड हा झोपडपट्टी लगत असलेल्या पाईपलाईनवरून जात होता आणि अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाईपलाईन लगत असलेल्या घाण पाण्याच्या डबक्यात पडला। पाण्यात पडल्यावर अनिकेतनं बाहेर पडण्याकरता प्रयत्न केले, मात्र पाणी घाण असल्यानं आणि पाण्यातील कचऱ्यामुळे अनिकेतला बाहेर पडता आलं नाही आणि ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। तिकडे ठाण्यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर आज एक मोठी घटना टळली आहे। ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 मध्ये असलेली लिफ्ट अचानक बंद पडली। लिफ्ट बंद पडल्यानं एक 65 वर्षीय आनंद चाळके हे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी लिफ्टमध्येच अडकून पडले होते आणि त्यानंतर काही वेळातच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या ज्येष्ठ नागरिकाला सुखरूपरित्या बाहेर काढले। यंदा संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलंय। परतीच्या पावसानं बागलाण, चांदवड यासह इतर भागातील द्राक्ष बागायतदारांना अक्षरशः देशोधडीला लावलंय। द्राक्ष बागांची अपरिमित हानी झाली असल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झाला असून नुकसानाची या ठिकाणी जितकं नुकसान झालंय त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना व्यथा सांगताना शेतकऱ्याला रडू कोसळलंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती भीषण अपघात झालाय। नारळाची वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रेलरची धडक झाली असून यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ट्रेलरमधील चालक आणि ट्रकमधल्या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निकालानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन निकालावरती भाष्य केलंय। बंडखोरांमुळे आपला पराभव झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। म्हणजे भाजपला जे अपयश आलेलं आहे कोल्हापुरात त्या संदर्भात ते बोलत होते। सर्व बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं देखील पाटील म्हणाले। कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पराभवाचं चिंतन करणार असल्याचं देखील म्हटलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये दिवाळीच्या दिवशी जोरदार पाऊस पडल्यानं दिवाळी खरेदीवर त्याचा परिणाम जाणवला। सलग 6व्या दिवशी पडलेल्या पावसानं शेतीचं अतोनात नुकसान झालंय। परतीच्या पावसानं कहर केल्यानं जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव तालुक्यातील 80% कापून गंजी लावून ठेवलेलं सोयाबीन सडतंय। सलगच्या पावसामुळे झाकून ठेवलेल्या गंजीला बुरशी लागल्यानं सोयाबीन काळवंडलं असून त्याचा दर्जा घसरलाय। उर्वरित सोयाबीन आणि ज्वारीच्या उभ्या कणसांना कोंब फुटले। तर अति पावसामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे।
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. 100 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव 10 वर्षांनंतर दमदार झालेल्या परतीच्या पावसानं पूर्ण क्षमतेनं भरलाय. माणगंगा नदीवर असणारे आंधळी धरण पूर्ण भरल्यानंतर पुढे आलेलं पाणी राजेवाडी तलावात आलं आणि तलावाच्या सांडीवरून हे पाणी वाहू लागल्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी आता सुखावलाय. सांगली, सोलापूर, सातारा या 3 जिल्ह्यांमधील गावातील 44,206 एकर क्षेत्र जे आहे शेतीसाठीचं, त्यासाठी निश्चितच हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परतीचा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाल्यानं वाघूर धरणाचे तब्बल 14 दरवाजे उघडण्यात आले, तर प्रति सेकंद 27,000 क्युसेक वेगानं पाणी तापी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. इकडे अकोल्यामध्ये अकोट भागात दिवाळीच्या दिवशी रोहित मोरे या 21 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विकी तेलगोटे याला अकोट शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या घटनेमुळे शहरात सध्या खळबळ उडाली आहे. विरार चंदन सारी ते फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीत फर्निचर जळून खाक झाले, तर फटाक्याच्या ठिणगीनं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते. रात्री साधारण 10:30च्या सुमारास ही आग लागली होती. सायनमध्ये देखील एका भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. आग लागताच अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले. तब्बल अग्निशमन दलाचे 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी ही आग आटोक्यात आणलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी देखील झालेली नाही. सायन पश्चिमेला आरसी बॅरल हे जुन्या भंगार मोटरसायकल सामान खरेदी विक्रीचं गोदाम आहे, ज्याला ही आग लागली होती. मुंबई नाशिक महामार्गावरच्या माणकोली परिसरात रात्रीच्या सुमारास एका ट्रकला अचानक आग लागली. आगीमध्ये ट्रक जळून पूर्णतः खाक झाला आहे, मात्र यामध्ये कोणतीही सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. जोरदार पावसानं पहुळ आणि ते सिल्लोड चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यानं वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या ठिकाणाहून वाहन चालवावं लागतंय. ते चिखलमय रस्त्यामुळे अनेक अवजड वाहनं चिखलात अडकून पडल्यानं दोन्ही बाजूकडील वाहतुकीचा खोळंबा झालाय. तर वाहन चालकांना 60 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापण्याकरता 2 ते 3 तासांचा अवधी लागतोय. चौपदरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. तिकडे जेजुरीमध्ये आज सोमवती यात्रेला सुरुवात झाली. सकाळी 9 पर्यंत अमावस्येचा पर्वकाळ होता आणि त्यामुळे पहाटे 3 वाजताच मल्हारी महाराजाच्या उत्सव मूर्ती पालखीत घालून करहासनासाठी काढण्यात आल्या. सनई चौघड्याच्या सुरात आणि सदानंदाच्या जयघोषामध्ये खांदेकरी मानकऱ्यांनी पालखी उचलली आणि बंदुकीच्या फैरीतून सलामी दिली. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्यानं गडकोटा बाहेर प्रस्थान ठेवलं. यावेळी गडाच्या सज्जातून सोहळ्यावरती भंडारा खोबऱ्याची मुक्त हस्तानं उधळण करण्यात आली. तर दिवाळी पाडव्याचा दुग्ध शर्करा योग असल्यानं फटाक्यांची आतिषबाजी करत हा सोहळा या ठिकाणी रंगला होता. तुळजाभवानी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भेंडोळी उत्सव साजरा झालाय. भेंडोळी हा उत्सव दरवर्षी अश्विन अमावस्येला साजरा केला जातो. भेंडोळी हा उत्सव काळभैरवाचा आहे. काळभैरव हा तुळजाभवानी मंदिराचा रक्षक पहारेकरी समजला जातो. तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे डोंगरावरती काळभैरवाचं मंदिर आहे, तर तो वर्षातून एकदा या मंदिराची पाहणी करण्यासाठी येत असतो आणि त्याचं फिरणं हे रात्रीचं असतं आणि त्याला उजेड हवा म्हणून भेंडोळी हा उत्सव सुरू झालाय. भेंडोळी म्हणजे एका झाडाच्या काठीला पलुते बांधून दोन्ही बाजूने अग्नी दिला जातो, त्याला भेंडोळी म्हणतात. शिर्डीच्या साई मंदिरातही काल लक्ष्मी पूजनाच्या निमित्त लक्ष्मी कुबेर पूजन पारंपरिक पद्धतीनं पार पडलं. वेदमंत्राच्या घोषात साई मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं. तर देशभरातील लाखो साई भक्त शिर्डीमध्ये साई दरबारी आपली दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झाले. तर या ठिकाणी पाडव्यानिमित्त नंदादीप आणि लेंडीबागेत दीपोत्सवही साजरा होत आहे. लक्ष दिव्यांनी साई मंदिर परिसर उजळून निघाला आहे. तर साईबाबांच्या मूर्तीला करोडो रुपयांच्या सुवर्ण आभूषणांचा साज देखील चढवण्यात आलाय. साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त सीएसएमटी स्टेशन आणि बीएमसी इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि या रोषणाईनं सीएसएमटीचा परिसर उजळून निघाला आहे. देशभरात लक्ष्मीपूजनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंढरपुरातही विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5,000 दिव्यांची आरास करण्यात आली होती. तसंच देवाला सुवर्णालंकारांचा साजही चढवण्यात आला होता. या संपूर्ण रोषणाईनं विठुरायाचं राऊळ सोन्यासारखं उजळून निघालं होतं. दहशतवाद्यांशी लढताना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका इथल्या जवानाला वीरमरण आले. गावात हजारो दीप प्रज्वलित करत गावातील नागरिकांनी शहीदाला श्रद्धांजली वाहिली. गावातून फेरी काढत हजारो पणत्या लावून शहीद जवान सुनील बलटे यांना साश्रू नयनांनी मानवंदना देण्यात आली.
लवकरच ग्रामस्थ शहीद जवानाच्या स्मारकाचं भूमिपूजन करणार असून गावच्या प्रवेशद्वारावरती शहीद सुभेदार सुनील वट्टे यांचं नाव देण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी पती सदानंद सुळे यांच्यासह पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. सुप्रिया सुळेंनी यावेळी सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं विठ्ठलाकडे साकडं घातले, तर त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केलं. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांसह संपूर्ण परिवार उपस्थित होता आणि त्यांनी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी निमित्तानं गोरेगाव आरे कॉलनीत पर्यावरण प्रेमींसह आदिवासी बांधवांनी लक्ष्मीपूजनानिमित्त गावदेवी मंदिरात महापूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी आदिवासी बांधवांसोबतच पर्यावरण प्रेमींनी देखील आदिवासी बांधवांचं दैवत असलेल्या गावदेवी आणि वाघोबा देवाची पूजा केली. मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर लक्ष्मीपूजनानिमित्त आतषबाजी करण्यात आली. विविध प्रकारचे शोभेचे फटाके इथे फोडण्यात आले आणि त्यामुळे मरीन ड्राईव्हचा परिसर उजळून निघाला होता. दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे, तशीच ती कलाकारांना एक पर्वणी देखील आहे. दिवाळीनिमित्त मुंबईच्या घाटकोपरच्या जयंतीलाल वैष्णव पालिका शाळेत 47व्या वर्षी कला साधना अकादमीतर्फे रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात दिवंगत नेते आणि कलाकारांना रांगोळीतून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसंच आरेचा प्रश्न असो की पश्चिम महाराष्ट्रातील पूर असे विविध विषय यामध्ये सुरेख पद्धतीनं या रांगोळी कलाकारांनी साकारले. जाऊयात नाशिकला. नाशिकच्या खाद्य संस्कृतीला मोठी परंपरा आहे. 150 वर्षांची परंपरा असलेली मिसळ, 100 वर्षांची परंपरा असलेली कढी भेळ, कोंडाजी मकाजीचा चिवडा, भद्रकालीचा खवा, नूर मोहम्मदचे दहीवडे आणि बुधा हलवाईची जिलेबी आणि श्रीखंड म्हणजेच नाशिकची खाद्य परंपरा. आणि या दिवाळीनिमित्त बुधाची खुमासदार जिलेबी तसंच मन तृप्त करणारं श्रीखंड आणि लज्जतदार चिवडा अशा अनेक गोष्टी एकाच ठिकाणी नाशिककरांना खायला मिळत आहेत. नागपूरमध्ये एक दिया सैनिकों के नाम या अंतर्गत पणत्या लावण्यात आल्या. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या नागरिकांनी अशा पद्धतीचा आगळा वेगळा उपक्रम राबवत सैनिकांना देखील या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या निमित्तानं दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची लगबग सगळीकडेच बघायला मिळत आहे. दुकानं देखील आता सजलेली आहेत आणि या दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसते. मिठाई आणि फरसाणसारख्या पदार्थांची विक्री देखील या दिवसामध्ये जोमात असते. तर अलीकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक पॅकिंगमध्ये मिळणाऱ्या मिठाईचं प्रमाण वाढतंय आणि याचेच अनेक प्रकार नामांकित हल्दीराम मिठाईवाल्यांकडे देखील बघायला मिळतात. दिवाळीच्या निमित्तानं भिवंडीमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दिवाळीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये ढोल ताशा पथक सहभागी झालं होतं, ज्यामध्ये नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. गडचिरोलीतल्या माओवादी हिंसाचारानं ग्रस्त अशा ग्रामस्थांसोबत पोलिसांनी दिवाळी साजरी केली. तब्बल 5 किलोमीटर जंगलातून पायी प्रवास करून सिरोंचा तालुक्यात तमनदला गावात दिवाळीचा आनंद लुटण्यात आला आणि या ग्रामस्थांना यावेळी पोलिसांनी फराळ, फटाके, नव्या कपड्यांचं वाटप केलेलं आहे. वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी माढा शहरातील दत्ताजी शिंदे आणि संदीप शिंदे या पितापुत्रांनी फटाक्यांची विक्री बंद करून चक्क पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू केली. प्रदूषणमुक्त आणि विचारयुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी या ठिकाणी शिंदेंनी हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय. माढ्यातील मेन रोड चौकात असलेल्या सह्याद्री उद्योग समूहानं फटाके स्टॉलऐवजी यंदा जवळपास 1000 विविध पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं. स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूया देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू आणि काश्मीरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासोबतच मोदींनी त्यांच्यासोबत काही वेळही घालवला. तर यावेळी जवानच आपलं कुटुंब असल्याचं मोदींनी म्हटलंय. तर कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले होते. पंजाबमधल्या अमृतसरच्या हरमंदिर साहिब अर्थात गोल्डन टेम्पल इथे दिव्यांची आरास करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त इथे बंदिशोर दिवस साजरा केला जातो आणि त्याच अंतर्गत ही दिव्यांची आरास बघायला मिळते. जयपूरमध्ये देखील दिवाळीचं मोठं सेलिब्रेशन सुरू आहे. यावेळी नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडत आणि एकमेकांना शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली आहे. तर दिव्यांची देखील आरास करण्यात आली आहे. भारत बांगलादेशच्या सीमेवर फुलबारी इथे बीएसएफच्या जवानांनी देखील दिवाळी साजरी केलेली आहे. आपल्या कर्तव्यावरती देशसेवेचं व्रत निभावत असताना अशा पद्धतीने जवानांनी सीमेवरतीच दिवाळी साजरी केली आहे. दिवाळीनिमित्त नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक आणि संसदेच्या परिसरातही रोषणाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे एरवीही दिमाखदार दिसणारा हा परिसर आणखीनच उजळून निघाला आहे.
देशसेवेसाठी आपल्या घरापासून दूर असणाऱ्या देशाचं रक्षण करणाऱ्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांनी देखील अशा पद्धतीनं जल्लोष करत दिवाळी साजरी केली। अटारी इथे बीएसएफच्या जवानांनी दिवाळी साजरी केली आहे। जयपूरमध्ये देखील दिवाळीचा उत्साह बघायला मिळाला। इथे शहरामध्ये रस्त्यांवरती अशा पद्धतीनं विद्युत रोषणाई केल्याचं बघायला मिळालं। गेल्या 5 वर्षांपासून शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाला यंदा हिरकणीच्या टीमनं हजेरी लावली। राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि त्यांच्या सुनबाई मिताली ठाकरे देखील यावेळी उपस्थित होत्या। तर मागील वर्षी या दीपोत्सवाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं हजेरी लावली होती। तर यावेळी या उत्सवाला राज ठाकरे मात्र गैरहजर होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी दरम्यान राजधानी दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळते। काही ठिकाणी तर प्रदूषणाच्या प्रमाणानं धोक्याची पातळीही ओलांडली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना श्वास घेताना त्रास होत असल्याचं आढळून आलंय। बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये सारसबागेमध्ये लाखो पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। पाडव्याच्या दिवशी म्हणजेच आज सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि दर पाडव्याला इथे दीपोत्सव साजरा होतो। बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून। मेक्सिकोमधल्या मेक्सिको सिटी इथे हॅलोवीन परेड काढण्यात आली। सांगाडे, भूतांचे पोशाख, प्राण्यांचे मुखवटे घालून रस्त्यावर धमाल मस्ती करताना लोक दिसून आले। तर मेक्सिकोतील नागरिकांनी ही परेड पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। आणि यानंतर बातमी आहे चीनमधून। चीनमध्ये पार पडलेल्या 7व्या सैन्य स्पर्धेचा समारोप मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। चीनच्या वुहान प्रांतात ही स्पर्धा संपन्न झाली। 109 देशांमधील जवळपास 10,000 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता। हाँगकाँग इथे सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं बघायला मिळतं। आंदोलकांनी एका मेट्रो स्टेशन बाहेर आग लावली आणि त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर रबरी गोळ्या आणि अश्रुधुराचा मारा करण्यात आला। बातमी स्पेनमधून। स्पेनच्या बार्सिलोनामध्ये स्वतंत्र कॅटालोनियाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। या मागणीविरोधात अनेक लोक रस्त्यावर उतरले। स्पेनचं विभाजन होऊ नये आणि देश एकसंध राहावा यासाठी सरकारने हे आंदोलन चिरडून टाकावं अशी या समर्थकांची मागणी होती। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील पूर्वेकडे जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे आणि या वणव्यामुळे परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला असून हजारो नागरिकांना अंधारातच राहण्याची वेळ आली। जवळपास 23,000 एकरवरती हा वणवा पसरला आहे। अभिनेत्री प्रियांका चोप्रानं लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली। आपल्या घराला तिनं रोषणाई केली आहे। तर पती निक जोनास सोबतचे फोटो देखील तिनं शेअर करून तिनं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या।